पाहतोय पाचगावचा संघ डॅडी 11 पाचगावचा संघ सामन्याला होते सुरुवात. 5 षटकांचा सामना, दोन्ही संघ तयार आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये सौरभ याला आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती अकुट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका तर चांगला घेतला, खेळला जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय 4 धावा फलकावरती. पहिला चेंडू वरतीच 4 धाब्याने स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सौरभचं. अकुट टप्प्याचा बॉल यावेळी सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, बीट करण्यामध्ये यश. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 या आकड्यावरती धावफलक शिरवत आहे. 4 धावा धावफलकावरती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक सौरभचं देखील राहिलाय. फाईट बॅक राहिलाय कारण धावा रोखण्यामध्ये यश आलंय. 4 या आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. पुन्हा एकदा ते चित्र, तिसरा डॉट बॉल येतोय. 3 चेंडू निर्धावात तयार जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. डॅडी 11 पाचगाव संघाचा वेगवान गोलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी गोलंदाजी करतोय. यावेळेस स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हर्सला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. झेल सोडला जातोय, अगदी सोप्पा झेल. इथे मात्र आता जमिनीला दान झालाय. फलंदाजाला मिळतंय जीवनदान. एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर पुढे सरसावत आहे. 5 या आकड्यावरती धावफलकाचं टोटल जाऊन पोहोचत आहे. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो, षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावा बनवल्या गेल्या त्या 5. चला 20 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे. दोन्ही टीम्स याची नोंद घ्यायची आहे. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय गोलंदाजी मार्कवरती. वैभव दुसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. वैभव याला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता झेल पकडला जातोय, माघारी परतावं लागतंय. प्रतीकची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक पहिला, प्रतीक बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हलक्या हाताने पुश केलंय, पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दुसऱ्या षटकासाठी प्रगती पथावरती कुठेतरी पाहायला गेलं तर कसबा ठाणेचा संघ अडचणीमध्ये सापडतोय. डॅडी 11 पाचगावचा संघ चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या काही षटकामध्ये. इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलंय. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. तर मात्र या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी राहणार आहे. संघाची धुरा सांभाळायची, संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. आता मात्र जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर्स महत्वाची खेळी आपल्या संघासाठी नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर डॅडी 11 पाचगावचा संघ आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, सातत्यपूर्ण गोलंदाजी राहिली. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केला बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुन्हा एकदा वधारेल. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकाचा के प्रगती पथावरती आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाले. त्यामध्ये पाहायला गेलं तर एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश येते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 11 या आकड्यावरती 2 षटकांचा केस झालाय समाप्त. 11 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. चला 20 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं हाताळली जाणं अनिवार्य. अजूनही 10 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपल्याला विरंवार विनंती केल्या जात आहेत, स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवरती शिवाजी यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. स्ट्रायकिंग गेन वरती उद्धव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फाईन लेगच्या दिशेमध्ये फटका केला जातो. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. लेग बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती म्हणजे धावसंख्येचं टोटल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. त्यावेळेस मोठा फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाहीये, बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. त्याचबरोबर प्रवीण कुंभार सर हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रवीण कुंभार सर यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. बॅक टू दी ग्राउंड, बॅक टू दी मॅच. पुन्हा एकदा 18 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. रिव्हर्सचा फटका, यावेळेस पॉइंटच्या दिशेमध्ये 4 धावांची बहर लगावली जाते. सुरेख फटका, 4 धावा धावफलकावरती. ज्या फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन करताना पाहायला मिळतोय. बावीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्टेपट करून खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहिलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल
23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, धावा बुक केलाय, बॉल सीमा पार, आणखीन एक चौकार. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला हुक केलंय आणि पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांची बोहर या चेंडूवरती देखील लगावली जाते. आता आक्रमकता दाखवायला सुरुवात झाली आहे. शिवाजी यांच्या विरोधात हात खोलले जात आहे. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. लोअर फुल टॉस बॉल स्टेप आउट करून ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याला दिलं हुलकावणी. हा बॉल काउ कॉर्नरच्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी आणखीन एक चौकार. या खेळाडूकडे अनुभव आहे आणि तोच अनुभव आता मात्र पणाला लावताना पाहायला मिळत आहे. सचिनच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. हे षटक महागडं ठरतंय. तब्बल 19 धावा या षटकामध्ये कुठल्या जात आहेत. 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 31 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस इथे मात्र जर पाहायला गेलं तर यष्टांच्या बाजूने अगदी फुंकर घालत बॉल गेलाय. हा बॉल देखील थांबणार नाही. 22च्या स्वरूपात, बोनसच्या स्वरूपात 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 35 धावा या 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या जातात. हे षटक महागडं राहिलाय. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावांचा पाऊस, धावांचा डोंगर या षटकामध्ये उभा केला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पाचगाव संघाचा सुपरस्टार खेळाडू सौरभला आपण आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या बॉल वरती परफ्यूम डिलिव्हरी, काय चेंडू हाताला जातोय. या खेळाडूकडे क्षमता आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळालाय. सरप्राइझिंग बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सौरभला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पाचगाव संघाचा खेळाडू लेदर बॉल क्रिकेट देखील सातत्याने चांगल्या प्रकारचं खेळत आलाय. चांगला अगदी जर पाहायला गेलं तर कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं देखील प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. चांगला खेळ त्यांनी देखील दाखवलाय. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न, पाठीमागे चालला बॉल, एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल जर पाहायला गेलं तर 36 या आकड्यावरती सौरभ यांचा विचार केला तर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं लेदर बॉल मध्ये देखील त्याने प्रतिनिधित्व केलंय. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये कॅम्प मध्ये देखील आपल्याला तो पाहायला मिळालाय. सातत्याने जर पाहायला गेलं तर आपल्या खेळाची प्रतिभा त्याने दाखवली. आपल्या खेळाला अगदी उंच उंच शिखर त्याने गाठून दिले. त्या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. अकुटप्पाचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमध्ये फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 40 रन्स ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकासाठी प्रगती पथावरती सौरभ याच्या विरोधात एक चौकार ठोकण्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा कुट्टप्पाचा बॉल, यावेळेस पॉइंटच्या दिशेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. 4 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होत आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 44 या आकड्यावरती 44 रन्स ऑन दी बोर्ड.
यावेळेस ते पट करून एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळलाय. फॅब्युलस, फंटास्टिक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. तीन चौकार आले. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. सचिनचं कौतुक करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये जरी वलयांकित गोलंदाज असला तरी त्याच्या विरोधात मी देखील काही कमी नाही आहे. माझ्याकडे देखील क्षमता आहे, माझ्याकडे देखील अनुभव आहे आणि अनुभवाच्या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. ते उत्तर या फलंदाजाला मिळालंय. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अगदी प्रतिस्पर्धी संघाचा महत्वाचा खेळाडू त्याच्या विरोधात लगातारचे 3 चौकार ठोकलेत. धावसंख्येचं टोटल 46 या आकडा 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सफलून हुक करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 48 एका घड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती सुफियान यांना आपण पाहतोय. अखेरच्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुफियान. पहिला बॉल वरती लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका. बॉल 1 पाव सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी उद्धवच्या पाठ मधून येतो चौकार. चौकार आलाय. आता मात्र 52 या आकड्यावरती अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. 52 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस आडवा पाठचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार येतो. आणखीन एक षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतले. पाठीमागे चाललाय बॉल. एकेरी धाव धावफलकावरती लगावली जाते. 59 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चला यानंतरचा होणारा सामना भुये स्पोर्ट्स भुये संघाच्या विरोधात डिंग डॉंग वरंगे पाडळीचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळी सर्व बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 59 आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. लोअर फुल टॉस बॉल मनगटाचा वापर केला. डिपर क्षेत्ररक्षक येतोय. त्याला दिलं हुलकावणी. बॉल नाही थांबणार आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार.
63 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 63 रन्स ऑन दी बोर्ड. अकुट टप्प्याचा हुक केलाय, धावा पुक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. क्या बात आहे. 69 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये 69 धावा, त्यामध्ये 13 चेंडू, 41 धावांची खेळी साकारली गेली. टाळ्या व्हायला हरकत नाही सचिन साठी. काय बॅटिंग केली आहे. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा संघाला अगदी संकट मोचक म्हणून संघातून बाहेर काढलं आणि त्यानंतर 41 धावांची खेळी साकारली जाते. चला यानंतरचा होणारा सामना भुये स्पोर्ट्स भुये संघाच्या विरोधात डिंगडॉंग वरंगे पाटीलचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हर्षवर्धन पाटील आणि कंपनी आपल्याला एका बाजूला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील आणि त्याची कंपनी, त्याची युवा ब्रिगेड आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. चला भोये कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं. चला भोये कॅप्टन आपल्याला विनंती आहे. वरंगे पाटील संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला अवधूत पाटील आपला कर्णधार पाठवायचा आहे. अवधूत पाटील. चला नाणेफेक करून घ्यायचं आयोजन कमिटी. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. भुये स्पोर्ट्स भुये संघाच्या विरोधात आपण पाहतोय डिंगडॉंग वरंगे पाटीलचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रदीप रामाणे सर यांच्या शुभ हस्ते.
प्रदीप रामाणे अर्थातच आबा सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होत आहे. चला कॅमेरामॅन थोडस इकडे फोकस करायचंय. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नाणेफेक केलं जात आहे. चला पंच थोडासा सामना थांबवायचा. नाणेफेक होत आहे. वरंगे पाटळी संघाच्या विरोधात आपण पाहतोय भुये स्पोर्ट्स भुयेचा संघ जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 70 ची आवश्यकता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पाठीमागे झेल पकडतोय. माघारी परतावं लागतं. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज या पहिल्या सामन्यामध्ये 0चा चष्मा घालून बॅक टू द पवेलियन. चला दरम्यान नाणेफेक झाला. एका बाजूला डिंगडॉंग वरंगे पाटीलचा संघ तर त्यांच्या विरोधात भारती स्पोर्ट्स बॉल्स 11चा संघ. अर्थात जर पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकलाय भारती स्पोर्ट्स बॉस 11 भुये संघाने नाणेफेक जिंकलाय. संघाचे संघ मालक अर्थात संतोष कांजर सर बॉस यांच्या मालकीचा हा संघ आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चला पाचगाव आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ दे. पाचगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पाचगाव संघ खुलातला बॉल इथे मात्र दिशा दिली जाते. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश येते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय आकार द्यायला सुरुवात झाली. अभिला आपण गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये पाहतो. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट मिळवून दिली. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू वाचायला गेला. यावेळेस कुठेतरी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये घेण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 1 या आकड्यावरती धाव फलक स्थिरावते. 1 या आकड्यावरती पहिला 0 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कुलातला बॉल मनगटाच्या साह्याने वळवलाय. बॉलला एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. त्याचबरोबर आमचे परम मित्र डिअर कॉम्रेड सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे संघाचे कर्णधार आकाश भास्कर सर हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस सराबाटने फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का? यस आलाय आणि त्याने पकडला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2. फलंदाज बॅक टू द पवेलियन. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला पाचगाव टीम कॅप्टन आपल्याला विनंती आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. पाचगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ दे. वारंवार आपल्याला विनंती केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती सुफियान याला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुफियानला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे आणि संघाची प्रतिस्पर्धी संघाची दशा खराब केली आहे. 4 धावा धाव फलकावरती. या 4 धावेच्या मदतीने
धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 6 धावा फलकावरती. चला निर्णय भारती स्पोर्ट्स बॉस 11 भोये संघ आपला निर्णय करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कसबा ठाणे संघाचा सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 8 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी प्रतीक पाटीलला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सुफियान आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. दुसऱ्या षटकाचा के प्रगतीपथावरती प्रतीक पाटील इन ऍक्शन पाहायला मिळतोय. या खेळाडूची चर्चा राहिली. सातत्याने या खेळाडूने परफॉर्मन्स केलाय. अगदी कोल्हापूर जिल्हा असेल तर अगदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन देखील या खेळाडूने आपल्या नावाचा डंका पिटलाय. यावेळेस कमालीचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, लेग बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज पकडलाय झेल. सौरभची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का, सौरभ बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर आपलं नाव सांगायचं. शिवाजी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 9 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेस फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आल्या आल्या शिवाजीच्या पाठमधून येतोय षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. कुठेतरी स्टंप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न, दिशा करा पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतला गेलाय. 6 धावांची मोहर लगावली जाते. 15 या आकड्यावरती धावचा फलक जाऊन पोहोचतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा की प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस लगावल्या जात आहेत.
गोलंदाजी मार्क वरती अभिजितला आपण पाहतोय. अभि मोहिते आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. अडचण वाढत चालली आहे. डॅडी 11 पाचगाव संघाची कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये फ्रंट फूट वरती असणारा संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. 16 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले आहेत. लोअर फुल टॉस बॉल शरीराचा वेध घेतला. एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, केली जाते आहे. की तू कुठेतरी खराब पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. 17 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला झेलची संधी. झेल सोडलाय आणि 4 धावा बहाल केल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 21 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स लाडी पण क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. माघारी बळतावर असते. सुफियान बॅक टू दी पवेलियन. चला नवीन बॅटर आपलं नाव सांगायचं. सुशांत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 21 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. आता झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक ची दुसरी विकेट. अर्धा संघ धक्का क्रमांक 5वा. सुशांत बॅक टू दी पवेलियन. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. हॅट्रिकचा बॉल होता. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटकं हात आलेत. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 10 आणि 4 फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता. आग ओकणारी गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलून ठेवण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचतंय. नक्कीच आता मात्र गोलंदाजीवर आपण पाहतोय राहुल यांना एक अनोखी ऍक्शन आणि या ऍक्शन मध्ये बेट करण्यासाठी माहीर आहेत राहुल मोहिते. गोलंदाजी मार्कवर आहेत. अकुट टोपलेला चेंडू. हॅप ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. इथं मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. दुहेरी धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा
कमवण्यात यश आलंय फलंदाजांना. पुढचा चेंडू राहुल यांचा गोलंदाजी मार्कवर राहुल तैनात आहेत. स्लॉट मध्ये आलेला चेंडू उंच उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅच लँड मध्ये पडलेला चेंडू दुहेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि या 2 धावेसोबतच पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच निम्मा संघ इथं मात्र कुठंतरी डगआउटच्या आश्रयाला धाडून दिलाय कसबा ठाणे संघानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या, सर्वच गोलंदाजी यशस्वी होताना पाहायला मिळालेत. स्लॉट मध्ये चेंडू बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली आहे. चेंडू सीमा रेषा पार गेलाय, चौकार आलाय, वेलकम बाउंड्री इथं मात्र पाचगाव संघासाठी मिळताना पाहायला मिळाली आहे. या 4 धावेसोबतच आता मात्र धावसंख्येमध्ये मोठा बदल झालाय. 29 धावा आतापर्यंत लगावले गेलेत. नक्कीच संघ कुठंतरी अडचणीत सापडत असताना इथं मात्र वेलकम बाउंड्री संघासाठी पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू सीमारेषा पार गेला. तर दरम्यान पुढचा चेंडू चांगला चेंडू स्लॉक स्वीप पद्धतीने फटका सजवलाय. नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. याच दरम्यान दुहेरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न चाललाय. फलंदाज माघारी परतलाय. धक्का क्रमांक 6 धावबाद होतोय फलंदाज शिवाजी. या एका धावेसोबतच इथं मात्र धावसंख्येनं 30 हा आकडा गाठलाय. म्हणजेच कुठंतरी 30+ धावसंख्या या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच फटका चांगला होता परंतु इथं मात्र सुरेख फेकी आली डीप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज डगआउटच्या आश्रयासाठी जाताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर नाव सांगायचं आहे? विठ्ठल पाटील. स्ट्राईक बाद विठ्ठल. आडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु इथं मात्र एकाच धावेवर समाधान देखील मानले गेले. फलंदाजांनी कुठेतरी 2 धावा घेण्याच्या नादामध्ये पाठीमागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली होती आणि याचाच नतीजा एकेरी धावेवर समाधान मानलं गेलंय. हाफ ट्रॅक चेंडू पुल केलाय मिडॉनच्या दिशेला. इथं मात्र झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू एक टप्पा सीमा रेषा पार गेलाय, चौकार आलाय. थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, याचाच नतीजा चेंडू सीमा रेषा पार गेलाय. या चौकारासोबतच धावफलक मध्ये पुन्हा एकदा तब्दिली झाली आहे. 35 धावा आतापर्यंत लगावले गेलेत. म्हणजेच आता कुठेतरी मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न इथं मात्र पाचगाव संघाकडून होताना पाहायला मिळतोय. नक्कीच 6 गडी डगआउटच्या आश्रयाला गेल्यानंतर आता मात्र विठ्ठल यांच्या बॅटमधून मोठं आक्रमण झालं. त्याच नंतर षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 4 षटक पूर्ण 35 धावा आतापर्यंत लगावले गेलेत. गोलंदाजी मार्कवर उद्धव यांची वर्णी लागली आहे. नवोदित गोलंदाज आहे. नक्कीच याच्यावरती संघाची जबाबदारी दिली गेली आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाती आहे. नक्कीच चांगला चेंडू होता परंतु यॉर्कर लेंथ इथं मात्र हिट करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं नाही. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूवरती एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. नक्कीच या अगोदर आपण जी समालोचन ऐकत होतो क्रिकेटचं भावविश्व शब्दात मांडणारा अवलिया म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कोकणचा गोडगळा आर्य बेर्डे यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन पाहायला मिळालंय. चांगला चेंडू आता मात्र चांगला चेंडू पेश केला गेला. नक्कीच इथं मात्र बॅटची कडा पाहायला मिळाली. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. पुढचा चेंडू
डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवलाय, उंच उडवलाय, इथं मात्र झेल पकडला गेलाय. सुरेख झेल डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच चेंडू थोडासा दूर होता क्षेत्ररक्षकापासून, परंतु काय चित्त्याच्या चपळाईनं इथं मात्र झेल पर्यंत पोहोचलाय क्षेत्ररक्षक. फलंदाज माघारी पाठवलाय, डगआउटच्या आश्रयासाठी धाडला गेलाय. धक्का क्रमांक 7 पाचगाव संघाला बसताना पाहायला मिळालाय. आता मात्र या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटचं षटक आहे. नक्कीच हाणामारीचं षटक, इथं मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवीन बॅटर, चला नाव सांगायचं आहे. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू आडव्या बॅटने, तर मात्र डीप मध्ये राहुल यांच्या माध्यमातून झेल सुटला गेलाय. नक्कीच 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. सोन्याचा गोळा जमिनीला दान होताना पाहायला मिळाला. इथं मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फेकीमध्ये खराबी आली आणि चौथ्या धावेचा देखील पाठलाग केला गेलाय. 4 धावा कंप्लीट केले गेलेत. नक्कीच या 4 धावेसोबतच 41 धाव संख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. नक्कीच या चुकीचा फटका कसबा ठाणे संघाला बसलेला आहे. तर मात्र सुरेख चेंडू, अचूक टप्पा, हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट केलाय, चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र अचूक टप्प्यावरती उद्धव यांनी चेंडू पेश केला गेला. थोडासा नक्कीच खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला. याचाच नतीजा म्हणजेच फलंदाज पुन्हा एकदा बीट झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नक्कीच हा सामना कसबा ठाणे संघाने जिंकलाय. कसबा ठाणे संघाने हा सामना 28 धावांनी जिंकलाय. नक्कीच चांगला खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजांनी या सामन्यामध्ये कमाल केली आहे कसबा ठाणे संघाच्या. चला भारती स्पोर्ट्स बॉस 11 आपला निर्णय करायचा. बॉस 11 आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. भारती स्पोर्ट्स बॉस 11 आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. भारती स्पोर्ट्स बॉस 11 निर्णय डिंगडोंगचा अर्थ काय? चला भारती स्पोर्ट्स बॉस 11 भुये संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. अवधूत पाटील. अवधूत पाटील निर्णय सांगा लवकर, वेळ कमी आपल्याला. बा बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला आपण पाहतोय ढिंगडॉंग वरंगे पाटीलचा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये इन ऍक्शन मध्ये भारती स्पोर्ट्स बॉस 11 भुयेचा संघ म्हणजेच अवधूत पाटील आणि कंपनी. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं
तर आता मात्र संतोष कांजर अर्थातच बॉस यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या संघाने खुल्या गटात देखील चांगला खेळ केलाय तो संघ आता मात्र त्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वरंगे पाडळीचा संघ अगदी शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असं हर्षवर्धन पाटील आणि कंपनी आपल्याला या सामन्यामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे.